नमस्कार मंडळी. आज मला राहवलंच गेलं नाही. आज रविवारचा एक स्पेशल रिव्ह्यू द्यावा ठरलं, तर मग या मालिकेचा असं वाटलं. सकाळी उठले आणि लगेच तुम्हाला रिव्ह्यू द्यायला सुरुवात करतेय. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा नवीन प्रोमो आउट झालाय 17 फेब्रुवारीचा. आपण बघितलं की अर्जुन आणि सायली या दोघांनी फायनली लग्न केलंय, तेही त्या तन्वीला डावलून. त्यामुळे सुभेदार प्रचंड नाराज. प्रतिमा आत्याने हे लग्न लावून दिल्यामुळे किल्लेदार तर एकदम बदला मूडमध्ये आहेत. प्रेक्षकांनो, रविराजही भयंकर संतापलेत. पण फायनली होगी प्यार की जीत असं म्हटल्याप्रमाणे अर्जुन आणि सायली या दोघांचं लग्न लागलं. पर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं म्हणायला हरकत नाहीये. प्रेक्षकांनो, आता तन्वीचा हा जो काही ड्रामा वगैरे चालू आहे ना, अर्जुनवर संताप वगैरे करायचा, लग्न मोडलं, कारण तिला माहितीये की तिचं आता पुढे काही खरं नाहीये. आता साक्षी आणि मैपत तिची वाट लावणार आहे, म्हणून ती एवढा आरडाओरडा आणि कांगावा करते. हिचं काय अर्जुनवर खरंच थोडी प्रेम आहे प्रेक्षकांनो. पण आता रविराज मात्र प्रचंड दुखावलेत. तर प्रोमो असा आउट झालाय की सायली आणि अर्जुन या दोघांनाही रात्री घरात यायला हे मनाई करतात. तर रात्रभर आता हे दोघं कुठे राहतात ते माहिती नाही, पण पहाटे पहाटे अर्जुन आणि सायली पक्का निर्धार करून आलेत की या घरामध्ये यायचं आणि प्रवेश करायचा. आता अर्जुन सायलीला घेऊन येतो तिथे आणि सांगतो की मी आणि माझी बायको आम्ही या घरामध्येच राहणार. खरं तर पूर्णाजी आणि कल्पना दोघी विरोध करतात त्यांना आतमध्ये यायसाठी. आम्ही हिला स्वीकारत नाही सून म्हणून वगैरे. अर्जुन खमकाय प्रेक्षकांनो सायलीच्या मागे. त्यांनी स्पष्ट सुनावलं या दोघींना की माझ्या आजीने आणि माझ्या आईने मला शिकवलंय की बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं. यांची शिकवण पुढे घेऊन आता अर्जुन आणि सायली त्या घरामध्ये दोघेही संसार करणार. पण इथे जरा डाऊट आहे प्रेक्षकांनो, म्हणजे मालिकेमध्ये ना हे सगळं कॉमन आहे. म्हणजे बघा, आता या दोघांचं लग्न झालं ना, तर कदाचित काही अटी तटी यांच्या समोर ठेवल्या जातील की तुम्ही दोघांनी एकत्र नाही यायचं आम्ही सांगेपर्यंत, एक्सेट्रा एक्सेट्रा. काहीही असू शकतं, यात आपण काही प्रिडिक्ट करू शकत नाही. पण माझा असा एक छोटासा अंदाज आहे की मे बी या दोघांना वेगळं ते ठेवतील. पण आता प्रेक्षकांनो, प्रतिमा आत्या आहेत ना, त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत रविराज. त्यामुळे आता इथे काहीही पलटी होऊ शकते. आता प्रिया हा ड्रामा करते कारण तिला माहितीये की तिचं पुढे काही खरं नाहीये. आणि परवाच तुम्ही एक सीन बघितला होता, त्या सीन मध्ये त्यांनी दाखवलं होतं की महिपत, साक्षी आणि जोशी तिघ जण डिस्कस करतायत. जोशी वकील सांगतो महिपतला की आता आपली परवाच केस आहे. मग साक्षी म्हणते तुम्ही तारखावर तारखा पाडताल. पण मग तो जोशी वकील म्हणतो की नाही हो मॅडम, अहो परवा काय होईल, तुमचा पवार वकील तुमच्याकडून राहिलेले सगळे प्रूफ सादर करेल की तुम्ही तुमच्या सावत्र भावाच्या फ्युनरल मध्ये होतात, अंतिम संस्कारामध्ये. मग मी आपलं दाखवण्यापुरता विरोध करेल, म्हणजे मधुभाऊंना वाटलं पाहिजे की बाबा मी हे सगळं मुद्दाम करत नाहीये वगैरे वगैरे. पण फायनली तुमच्याकडनं प्रिया साक्ष दिली आणि प्रियाची साक्ष कशी खरी आहे हे सगळं तिथे कोर्टामध्ये सिद्ध होईल. इथेच तर फसले ना प्रेक्षकांनो हे. पण माझा ना असा अंदाज आहे प्रेक्षकांनो, आपण ना हा रिव्ह्यू कुठलाही फेक देत नाहीये. आपण फक्त इथून पुढे काय काय होईल आणि काय इंटरेस्टिंग ट्विस्ट येतील हे याबद्दल चर्चा करत आहोत. इथून पुढे ना प्रेक्षकांनो, जोशी वकीलला वकीलपत्र मिळणारच नाहीये. कारण आता मधुभाऊंचा जावई झालाय बाबा अर्जुन. मधुभाऊंनी अगदी मनापासून एक्सेप्ट केलंय अर्जुनला. त्यामुळे जोशी वकिलाकडनं एनओसी घेऊन मधुभाऊ ही केस अर्जुनला देतील. आता जोशी वकील जरा नाटक करेल, मी एनओसी देत नाही वगैरे वगैरे, कारण तो महिपतच्या प्रचंड प्रेशर खाली आहे. त्यामुळे हा जोशी वकील एनओसी द्यायला खूप नाटकं करतो. पण अर्जुनसाठी काही ते इम्पॉसिबल नाहीये ह्याच्याकडनं एनओसी मिळवणं. अर्जुनची कोर्टामध्ये एंट्री कदाचित आपल्या सगळ्यांसाठी सरप्राईज असू शकतं, असा एक माझा अंदाज आहे. बघूयात प्रेक्षकांनो, मला तुमचे अंदाज कमेंट करून नक्की कळवत जा. पण 100% प्रियाची कोर्टामध्ये परवा साक्ष आहे. कारण स्वतः त्या जोशीने सांगितलं की प्रियाची साक्ष कशी खरी आहे ते सिद्ध होईल आणि मग साक्षी सुटून जाईल. आणि साक्षीला फुल कॉन्फिडन्स आहे की आता आपण सुटणार आहोत या खुनाच्या खटल्यामधनं. आणि आता महिपत पण फुल आत्मविश्वासात आहे की आता मधुकर पाटील लटकला. हा सीन त्यांनी 12 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये दाखवला होता प्रेक्षकांना, तुम्हाला आठवण करून देते. पण आता खरा ट्विस्ट हाच आहे ना प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायलीच्या लग्नामुळे तन्वीचं नुकसान हो न हो, पण महिपत आणि साक्षीचं फार मोठं नुकसान झालंय. कारण आता अर्जुन आणि सायली एकत्र आले म्हणजे मधुभाऊ आणि अर्जुन एकत्र आले, आणि हे सगळ्यात जास्ती खतरनाक आहे महिपतसाठी. पण पुढे बघा प्रेक्षकांनो काय काय होईल. आता अर्जुन या जोशी वकिलाकडनं केस घेणारच आहे, मधुभाऊ त्यालाच केस देणार आहे आणि मधुभाऊला
तो निर्दोष मुक्त करणार आहे. सगळ्यात आधी तर या साक्षीच्या सावत्र भावाचं बिंग फुटणार आहे प्रेक्षकांनो. अर्जुन सीसीटीव्ही फुटेज मागवू शकतो कोर्टामध्ये, त्यामुळे साक्षीची आणि त्यांच्याकडच्या त्या वकिलाची म्हणजे पवार वकिलाची बोलती बंद होऊ शकते. साक्षीने कोर्टामध्ये जे काही सांगितलं आतापर्यंत ते सगळे प्रूफ्स, ते सगळे साक्ष, सगळं खोटं आहे हे सिद्ध करायला अर्जुनला कितीसा वेळ लागणार आहे? तर होणार तेच आहे. अर्जुन कोर्टामध्ये हे सगळं सिद्ध करणार आहे की साक्षी जे काही सांगत होती तिचा सावत्र भाऊ एक्सेट्रा एक्सेट्रा ते सगळं खोटं आहे आणि खुनाच्या रात्री साक्षी तिथेच आश्रमामध्येच होती, तिचा कुठलाही सावत्र भाऊ नाहीये हे अर्जुन सिद्ध करणार 100%. अर्जुनच्या हातात ही केस कशी येते ना, हा ट्रॅक खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेचे कुठलेच एपिसोड आता स्किप करू नका. आज रविवार आहे, जास्ती वेळ घेणार नाही तुमचा, पण थोडक्यात सांगते काय काय होऊ शकतं. आता इथून पुढे ही केस एकदम पलटू शकते प्रेक्षकांनो. सगळी केस महिपतच्या हातात आलेली आहे, पण आता ही केस त्याच्या हातात येता येता कशी अर्जुनकडे जाईल हे त्यालाही कळणार नाहीये, कारण अर्जुन इज बॅक नाव. आता प्रियाचे सुद्धा धाबे दणाणलेत, कारण आता प्रियाची साक्ष कोर्टामध्ये खूप महत्वपूर्ण आहे. ऑलरेडी तन्वीने म्हणजे प्रियाने अर्जुनला खूप त्रास दिलेला आहे प्रेक्षकांनो. त्याच्याकडनं वचन काय घेतलं बळजबरी लग्नाचं, त्याला खूप हॅरॅश केलं. त्यामुळे अर्जुन याचा वचपा इतका पद्धतशीर काढणार आहे की बघत राहा. आणि आता इथून पुढचे ट्रॅक ना खूप कॉमेडी पण असणार आहे, कारण त्यांनी काय दाखवलं होतं सुरुवातीला आठवतं ना तुम्हाला प्रेक्षकांनो, की अर्जुन त्याचं लग्न खरंय हे पटवून देण्यासाठी वारंवार प्रयत्न करायचा, पण आता सायली प्रयत्न करणार आहे तिचं लग्न खरं आहे, म्हणजे अर्जुन आणि तिचं लग्न हे अगदी पवित्र आहे आणि ते दोघंही नवरा बायको आहेत हे पटवून देण्याचा सायली खूप प्रयत्न करणार आहे आता सुभेदारांना. त्यामुळे आता इथून पुढे मालिकेमध्ये बरेच मनोरंजक असे भाग तुम्हाला दिसतीलच. खूप मजा येणारी प्रेक्षकांनो. खरं तर उत्सुकता आहे मालिकेमध्ये काय दाखवतील. आणि खरं महत्वाचं सांगायचं झालं म्हणजे आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत ठरलं तर मग या मालिकेकडनं, कारण ही मालिका एवढी उंचीवर नेली आहे ना त्यांनी प्रेक्षकांनो की हॅट्स ऑफ. सगळे कलाकार अतिशय उत्तम अभिनय करतात. तुमचा फेवरेट विलन कोण आहे मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अर्थातच फेवरेट कलाकार अर्जुन आणि सायलीच असणार, सगळ्यांचेच आहेत, माझेही आहेत. इथून पुढे आता कोर्टाचा ट्रॅक रंगणार आहे, कारण प्रिया खोटी साक्ष देतीये वगैरे वगैरे हे सगळं समोर येऊ शकतं. आणि ऍक्च्युली आधीच प्रियाचे धाबे दणाणलेत, कारण तिला महिपतने ऑलरेडी धमकवलंय की हे लग्न जर तू नाही केलं तर तुझा उपयोग नाही, आम्ही तुला मारून टाकू. पण आता बघा प्रेक्षकांनो, ही प्रिया प्लॅनिंग करून या सुभेदारांच्या घरात पुन्हा घुसू शकते आणि पूर्णाजीला पटवू शकते की तीच या घरासाठी योग्य आहे. पण आता अर्जुनशी तर काही तिचं लग्न होणार नाहीये, त्यामुळे अश्विनशी लग्न करण्याचा नेमका प्लॅन कोणाचा असेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. माझा असा अंदाज आहे बरं का की अश्विनशी लग्न कर असा प्लॅन कदाचित साक्षी करू शकते. या बाबतीमध्ये तुमचा काय अंदाज आहे मला कमेंट करून नक्की कळवा. आता रविराज पण खूप भडकलेत सुभेदारांवर, त्यांनी तर सुभेदारांच्या नावाची आंघोळच केली आहे. मग कदाचित रविराज या महिपतकडनं केस लढतील का हा एक प्रश्न महत्वाचा आहे. पण कोर्टामध्ये प्रियाचं काही खरं नाहीये प्रेक्षकांनो, कारण अर्जुन तिची एवढी उलट तपासणी घेणार आहे. मागच्या वेळेला घेतली होती ना अगदी तसंच, ती कुठे होती, टेबलाच्या वर होती का टेबलाच्या खाली होती असं अर्जुनने तिला खूप वेळेला ऐकवलं होतं आणि तिचे धाबे दणाणून टाकले होते. प्रियाला ऑलमोस्ट घाम फुटला होता. त्यामुळे आता प्रियाचं काही अंशी सत्य रविराजांसमोर येऊ शकतं, कारण आता ती ज्या पद्धतीने रिॲक्ट करतेय ना, साक्षीकडनं बोलतीये किंवा ते रिसॉर्ट वगैरे तिने लग्नासाठी बुक केलं होतं, या काही गोष्टी रविराजांच्या लक्षात येतील. असा जर ट्रॅक त्यांनी लावला ना तर खूप इंटरेस्टिंग होईल प्रेक्षकांनो मालिका. त्यानंतर डीएनएचं सत्य ओपन होईल, कारण यांनी स्वतः असं काही इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय की आता लवकरच तन्वीचं सत्य उघड होणार आहे. आता ते कितपत उघड होईल हे नाही सांगता येणार बाबा, पण हा अर्जुन आता प्रियाची उलट तपासणी घेणार हे 100% कन्फर्म आहे. कारण परवाच त्यांनी सांगितलं, मी आत्ताच तुम्हाला म्हणले मगाशी, की प्रियाची आता साक्ष पुन्हा होणार आहे कोर्टामध्ये, ही फायनल साक्ष असणार आहे. आता प्रियाने तर सगळे आधी सोय केलेली आहे प्रेक्षकांनो. मी तुम्हाला मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर साक्षी आणि महिपतने तिला मारायचा प्रयत्न केला तर तिने एक व्हिडिओ ऑलरेडी म्हणजे शूट करून ठेवलाय की मला हे सगळं बळजबरी करायला लावलंय आणि माझ्या मनात नसूनही मला धमकावलं गेलंय वगैरे वगैरे. त्यामुळे जरी प्रिया अडकली तरी पण ती यातनं अलगद सुटू शकते, हे तितकंच खरं आहे. आणि हे सगळं केल्यानंतर ती सुभेदारांच्या घरात लहानी सून म्हणून येऊ शकते, हेही तितकंच खरं आहे. कारण मालिकेचा पुढचा ट्रॅक हाच असणार आहे असं मी ऐकलंय. तर बघूयात पुढे काय काय घडतंय. रविराज आता महिपतकडनं लढतात का,
आता प्रियाच्या हातातनं हे सगळं निसटून जातं का? अर्जुनच्या हातात मधुभाऊंची केस येणार आहे हे तर तितकंच 100% खरं आहे, कारण आता जावई झालाय बाबा, तो जावयाला कोण नाही म्हणेल. पण आता प्रियाचं काही खरं नाहीये प्रेक्षकांनो, कारण एकदा तरी मैपत प्रियाची खबर घेणारच आहे, कारण तिने जे काही करून ठेवलंय ना हा लग्नाचा तमाशा, खरं तर बिचारीची काही चूक नाही हो. दिवस रात्र एक करून तिने सिक्युरिटी वगैरे लावली, पण तरी सायली लग्नात घुसलीच, त्याला ही काय करणार आहे. पण आता हिचा पुढचा ट्रॅक हाच असणार आहे. ही कल्पनाताई आणि पूर्णाजीला बरोबर गळ्याशी लावणार आहे, कारण हिला माहिती आहे सगळ्यात जास्त उल्लू कोणाला बनवता येतं तर पूर्णाजीला आणि कल्पनाला, कारण आधीच त्या इमोशनल फूल्स आहेत ना दोघी जणी, म्हणजे खूप भावनिक आहेत. त्यामुळे प्रिया या दोघींना बरोबर उतरवू शकते तिच्या प्लॅनमध्ये आणि अश्विनसाठी लग्न करायला मनवू शकते, किंवा रविराजांच्या थ्रू पण ती जाऊ शकते. स्वतःहून कशी जाईल ना. आता काय होईल कसं होईल याची पुष्कळ मतांतरे आहेत, पण माझा असा एक अंदाज आहे ना, तुम्हाला सांगितला, मला ना राहवलं नाही गेलं प्रेक्षकांनो, असं वाटलं की तुम्हाला शेअर करावं. अश्विन आणि प्रियाचं लग्न 100% होणार, यात शंका नाहीये प्रेक्षकांनो. ही त्या सुभेदारांच्या घरात जाईल, किंवा पुन्हा अश्विनशी लग्न ठरलं, लग्नाचा दिवस येईल आणि पुन्हा हिचं लग्न मोडेल. हिच्या नशिबात बिचारीचं लग्नच नाहीये असं वाटतंय प्रेक्षकांनो. बिचारी प्रिया गपचूप बसली असती तर बरंच काही मिळालं असतं तिला, पण तिला खूप लालच आहे ना प्रेक्षकांनो, त्यामुळे या लालची स्वभावामुळे ती अशी अडकत जाते. असो, पण आता बघूयात पुढचा थरार रंगणार आहे, यात काही शंका नाहीये. आणि आता सायलीचा ट्रॅक खूप छान दाखवतील ते, कारण अर्जुन जसा एफर्ट घेत होता ना सुरुवातीला लग्नासाठी प्रेमासाठी, तसं आता सायली घेईल, कारण त्यांनी प्रोमोच्या शेवटी सांगितलंय. पण सायली म्हणते आता मी माझ्या माणसांना मनवणारच, ही सगळी माणसं माझी आहेत असं तिने ठरवलंय. पण आता प्रियाचा पुढचा काय प्लॅन असणार आहे हे बघूयात. पण तत्पूर्वी कोर्टाची केस आहे हे तितकंच खरं आहे. मला असं वाटलं की या केस संदर्भात आणि या सगळ्या सीन संदर्भात तुम्हाला सांगावं म्हणून सकाळी सकाळी जरा वेळ घेतला तुमचा. पण या बाबतीत तुम्हा सगळ्यांना काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा. आणि राहिला प्रश्न प्रिया ही खोटी तन्वी असल्याचा आणि सायली खरी तन्वी असल्याचा, तर प्रेक्षकांनो खरं खरं सांगा मला, जर हे सत्य ओपन झालं तर पुढे मालिका बघण्यात काही मजा येईल का? काहीच नाही, इथेच त्यांना मालिका संपवावी लागेल. पण मे बी इथे शंका येईल कोणाला, कारण सुमनला येऊ शकते, कारण सुमन पहिल्यापासून डाऊट घेते प्रियावर आणि प्रियाचे वागणे बोलणे पण जरा तसेच आहे. पण हिचं सगळं सत्य उघड होण्याच्या आधी हिची साक्ष उघड होणार आहे प्रेक्षकांनो, कारण आता साक्षीला पुढे बोलवण्यात येणार आहे कोर्टामध्ये. साक्षी आता जे काही झालं त्या बाबतीत अर्जुनची माफी मागू शकते, किंवा अर्जुनला शरण जाऊ शकते, बाबा असं करू नको, मला फाशी देऊ नको. मैपतही अर्जुनकडे भीक मागू शकतो, कारण या केसमध्ये खूप महत्वाचा टर्निंग पॉइंट असणार आहे प्रेक्षकांनो. खूप मजा येणार आहे पुढे मालिका बघायला. बघत राहा. ठरलं तर मैपतने त्याच्या सावत्र पोराचा जो काही ड्रामा रंगवलाय ना, तो अर्जुनला समोर आणायला काहीच वेळ लागणार नाहीये. त्यामुळे मैपत आणि साक्षी पुरेसे अडकणार आहेत आता, कारण एवढी मोठी गोष्ट त्यांनी कोर्टाला खोटी सांगितली आहे, त्यामुळे ते अडकणार म्हणजे अडकणार. आणि अश्विनही अडकणार बिचारा तन्वीच्या जाळ्यामध्ये असं वाटतंय खरी. तर बघत राहू पुढे काय काय घडतंय. पण आता सायली आणि अर्जुन या दोघांची रोमॅन्टिक लव्ह स्टोरी बघायला तुम्हाला आवडणार आहे की नाही खरं सांगा, मला कमेंट करून नक्की कळवा. आधी यापूर्वी त्यांनी अर्जुन आणि सायली दोघं एकमेकांच्या फक्त प्रेमात पडले असं आपल्याला दाखवलं होतं, पण आता या दोघांची लव्ह स्टोरी ते दाखवतील प्रेक्षकांनो, त्यामुळे ती अप्रतिम वाटणार आहे बघायला. आपण सगळे प्रेक्षक यासाठी अगदी डेस्पिरेटली वाट बघत होतो की कधी अर्जुन आणि सायलीची लव्ह स्टोरी आपल्याला बघायला मिळेल. खरं सांगा प्रेक्षकांनो, बघत होतो ना वाट, तर आता आपली प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. अर्जुन आणि सायलीची लव्ह स्टोरी आपल्याला बघायला मिळणार आहे. येणाऱ्या काही भागामध्ये सायली आता सुभेदारांना कशी मनवते हे बघणंही इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण त्याआधी प्रियाची खरडपट्टी निघणार आहे तितकंच खरं आहे, कारण आता सगळ्यात जास्ती नुकसान मैपत आणि साक्षीला झाले, त्यामुळे ते प्रियाला काही सोडणार नाही. आणि आता प्रिया तिची साक्ष कशी वळवते, कुठली साक्ष देते, काय करते, हे सगळं गौड बंगाल आहे प्रेक्षकांना. फुल ऑन धमाका होणारे मालिका. आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा खूप उंचावल्यात. काय वाटतं तुम्हाला पुढे काय काय होईल? माझा अंदाज बरोबर आहे का? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि काय ना प्रेक्षकांनो, मी फक्त तुम्हाला येणाऱ्या काही भागांचे अंदाज सांगतेय. पुढे काय होईल याचं स्वतः मालिकेवाले पण प्रेडिक्ट करू शकत नाही, कारण जशी जशी स्टोरी पुढे पुढे जाते तसं तसं ते आपल्याला दाखवत राहतात. पण आता येणारे ट्रॅक हे कॉमेडी असतील, सस्पेन्स असेल, ऍक्शन असेल, हे तितकंच खरं आहे. आता प्रियाला माहितीये तिचं काही खरं नाहीये, पण आता चैतन्य आणि कुसुमचं काय
काय, या दोघांचा पुढे काय रोल असणार आहे हेही तितकंच उत्सुकता आणतंय. आता प्रियाचा ड्रामा बघायला पुढे मजा येणार आहे प्रेक्षकांनो. प्रिया तिने सेव्ह करून ठेवलेला व्हिडिओ समोर आणेल का, अर्जुनला पाठवेल का, बरेचसे प्रश्न आहे, सुमनला कळेल का हीच खरी तन्वी आहे, असे खूप सारे प्रश्न माझ्या मनात आलेत. पण त्याआधी प्रतिमा आत्यांना सुद्धा कळू शकतं प्रेक्षकांनो की तन्वी त्यांची खरी मुलगी नाहीये आणि सायलीच त्यांची मुलगी आहे. म्हणजे न कळता त्यांनी सायलीसाठी एवढा अप्रोच दाखवला आणि कळाल्यावरती काय होईल विचार करा. आता मधुभाऊ सुद्धा पलटलेत, मधुभाऊ अर्जुनकडून झालेत, त्यामुळे आता येणारे भाग जबरदस्त पद्धतीने रंगणारे यात शंका नाहीये. कसा वाटला तुम्हाला आजचा हा रविवार स्पेशल भाग? तुमचा जास्ती वेळ घेणार नाही, कसा वाटला नक्की कळवा आणि माझा अंदाज बरोबर आहे का सांगा. प्रेक्षकांनो, या मालिकेसाठी तुम्हाला प्रचंड फेक रिव्ह्यू येत असतील, पण जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे आपण कधीही आपल्या चॅनलवर कुठल्याच प्रकारचे फेक रिव्ह्यू देत नाही. हा एक माझा छोटासा अंदाज होता म्हणून तुमच्यासोबत शेअर केला. काय होतं, मालिका सुरू असताना प्रचंड डायलॉग असतात मालिकेमध्ये, प्रचंड सीन रंगलेले असतात आणि आता तर खूप वेळ मालिका दाखवतात, त्यामुळे जास्ती अधेमध्ये बोलता येत नाही पुढे काय होईल काय नाही. आणि कसं आहे ना, मालिकेमध्ये आपल्याला खूप इंटरेस्ट आणि प्रेक्षकांनो आपला एक वेगळाच बॉन्ड आहे. आपल्याला असं एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय राहवलं जात नाही. मला तर खरंच राहवलं जात नाही. काही प्रेक्षकांना माझी ही बडबड वायफळ वाटते, पण जाऊ द्या, सहन करा. एक तुमची मैत्रीण म्हणून सहन करा, तुमच्या घरातली फॅमिली मेंबर म्हणून सहन करा. असं कितीसा वेळ घेते हो मी तुमचा. तर प्रेक्षकांनो, हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. तुमचा थोडासा वेळ घेतला त्याबद्दल क्षमा असावी, पण काय वाटतं काय नाही हे सांगावंसं वाटलं म्हणून समोर आले. कसा वाटतोय आजचा भाग कमेंट करून कळवा आणि नक्कीच एखाद दिवशी लाईव्ह येऊन मस्त गप्पा मारूयात. अगदी मी अनाउन्स करेल तुम्हाला की आपण लाईव्ह येऊयात आणि सगळे आपली जेवढी फॅमिली आहे ना प्रेक्षकांनो तेवढं सगळेजण आपण लाईव्ह येऊयात. जमलं तर माझ्या वाढदिवसाला म्हणजे 27 तारखेला मी रात्री वगैरे लाईव्ह यायचा प्रयत्न नक्की करेल. प्रेक्षकांनो, तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर होतील असं बघा ना प्लीज. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केले त्यांनी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली फॅमिली 1 लाखाची लवकरात लवकर पूर्ण करा. एवढीच काय ती अपेक्षा आणि इच्छा तुमच्याकडे वर्तवतीये. बाकी आपली मालिका एन्जॉय करूया उद्यापासून. ठरलं तर मग भेटूयात उद्या सकाळी. धन्यवाद.